जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी 31 ऑगस्टला होणाऱ्या लेखी परीक्षेचं केंद्र जाहीर झाले। बँकेच्या भरतीसाठी 19,000हून अधिक अर्ज आले असून त्यापैकी 13,000 उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत। मात्र जिल्ह्यातील केवळ 2,500 उमेदवारांची परीक्षा सांगलीत होईल। 10,500हून अधिक उमेदवारांना जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र मिळालेत। परजिल्ह्यात केंद्र मिळाल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होतोय। जिल्हा बँक नोकर भरतीसाठी नंदुरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जालना, नांदेड आदी दूरच्या जिल्ह्यात केंद्रे आहेत। परीक्षा केंद्र दूर असल्याने उमेदवारांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे। वेळेत केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेकांना एक दिवस आधी संबंधित शहरात जावं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवासासोबतच वाहन भाडे, रेल्वे किंवा बसचे तिकीट, निवास आणि भोजनाचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे। ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य उमेदवारांसाठी हा खर्च मोठे आर्थिक ओझे ठरणार आहे। 444 जागांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज असताना परीक्षा केंद्र निश्चित करताना उमेदवारांच्या सोयीचा विचार करण्यात आला का, असा सवाल उपस्थित होतोय। विशेषतः महिला उमेदवार, ग्रामीण भागातील तरुण आणि प्रथमच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत। बँकेने यापूर्वी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या जिल्ह्यात परीक्षा केंद्र असतील असं जाहीर केलं होतं। मात्र प्रत्यक्ष केंद्रांचे संदेश आल्यानंतर काही उमेदवारांना त्यापेक्षाही दूरच्या जिल्ह्यात केंद्र मिळाल्याचं समोर आले। त्यामुळे परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना राज्यभर फिरवून आर्थिक भुर्दंड का, असा संतप्त सवालही उपस्थित होतोय। दरम्यान नोकर भरतीच्या परीक्षा केंद्रांबाबत जिल्हा बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने संबंधित कंपनीने परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली असण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आले।